powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही विशेष मुलाखती घेत आहोत. आत्ता माझ्यासोबत आहेत संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे सर. खरं तर राधाकिशन पठाडे या नावाला वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. संभाजीनगरमध्ये त्यांचं काम आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केलेलं जे त्या ठिकाणचं कार्य आहे ते सगळ्यांनाच सुपरिचित अशा पद्धतीचं आहे. आज या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जय महाराष्ट्राच्या विजन 2030 या कार्यक्रमामध्ये संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे आणि हा पुरस्कार स्वतः राधाकिशन पठाडे सरांनी स्वीकारला आहे. सो आपण पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचं स्वागत करूया. सर, अभिनंदन खूप खूप मनापासून आणि स्वागत तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा आज जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं हा पुरस्कार आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला आहे, तो तुम्ही स्वीकारला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया? नाही, मनापासून आनंद झाला की जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला 2020 ते 30 हा विजन पुरस्कार आम्हाला दिला. खऱ्या अर्थानं एक खालच्या सामान्य घटकामध्ये काम करणाऱ्या मंडळीची तुम्ही मराठीत सांगायचं म्हणलं तर कदर केली असं म्हणलं तरी वागवं ठरणार नाही. म्हणून तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा जो पुरस्कार मला मिळाला, मी 2017ला पहिल्यांदा सभापती झालो आणि आमच्या विभागाचे आमदार सन्माननीय बागडेसाहेब, माजी विधानसभेचे अध्यक्ष, त्यांची मला ही काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी हा अवॉर्ड आणि हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो प्रथम, कारण मला असं काम केल्यामुळं पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तो पुरस्कार माझे गुरुवर्य म्हणून मी त्यांना समर्पित करतो. नक्की. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झाला आणि आज तुम्ही संभाजीनगरसारख्या एका प्रगतिशील शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहात. सो हा एक मोठा प्रवास आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलानं ही झेप घेणं हे खरं तर खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण हा प्रवास कसा होता? नाही, आता प्रवास तर खरं म्हणजे मी शेती करायचो. शेती करत असताना मी जवळपास सगळी मार्केट पाहिली. नागपूरचं मार्केट असन, नांदेड असन, परभणी असन, त्याच्यानंतर नाशिक असेल, सोलापूर असेल, मुंबई असेल. मी ह्या सगळ्या बाजार समित्यामध्ये स्वतः शेतकरी म्हणून माल विकलेला आहे. आणि हे करत असताना मला एक कधी अपेक्षाही नव्हती मी ह्या इथपर्यंत पोहोचेल. पण काम करता करता संधी मिळाली आणि प्रवास खूप कठीण होता, पण नेतृत्व पाठीशी चांगलं असल्यामुळं मला ती संधी मिळाली. आणि निश्चितपणानं मी त्या सभापती झाल्यानंतर जी तिथली डेव्हलपमेंट केली की मला एक तर ते खाली काम केल्यानंतर रात्री मार्केटमध्ये झोपणं, माल विकणं, ह्या सगळ्या गोष्टी जाणीव होती. म्हणून तिथं बसल्यानंतर पहिलं त्या बाजार समितीचा लेआउट तिथं मंजूर नव्हता, तोही मंजूर केला. त्यानंतर तिथलं जवळपास मंजूर करताना अनेक अडचणी आल्या की तिथलं विकास शुल्क होतं, मालमत्ता कर असेल, जवळ साधारण 18-19 कोटी रुपये ते माफ केल्याशिवाय म्हणजे भरल्याशिवाय पुढं कामाला सुरुवात होत नव्हती. पण त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय बागडेसाहेब होते, त्यांनी त्यांच्या लेवलवर प्रयत्न करून कायदेशीररित्या ते सगळं कमी करून घेतलं. आणि तिथून पुढं आमच्या बाजार समितीच्या वेगवेगळ्या कामाला सुरुवात झाली. शेतकरी आमच्याकडं मोठ्या प्रमाणात शेतकरी स्वतः भाजीपाला विकत असतो आणि भाजीपाला विकताना रात्री पाऊस पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी ठेवायची व्यवस्था नव्हती. प्रथम ती व्यवस्था उभी केली आपण. एक 35,000 चौरस मीटरमध्ये एक शेतकरी बाजार संकुलन त्या ठिकाणी उभा केलं आहे. आणि ही सगळी कामं करत असताना त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते मी ती एकत्रित कामाचं त्यावेळेस उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा असं हे कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या 28 महिने मला सुरुवातीचा कार्यकाळ मिळाला. 28 महिने ते जवळपास 3 वर्षाच्या आसपास. तर त्या कार्यकाळामध्ये मी चांगल्या पद्धतीची कामं त्या ठिकाणी केली. शेतकऱ्याला सुविधा देणं असन, व्यापाऱ्याला सुविधा देणं असन आणि पायाभूत सुविधा, रस्ते असतील, त्या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स असतील
आणि ही सगळी कामं करताना एक करमाड म्हणून आमच्या बाजूला उपबाजारपेठ आहे 9 एकरमध्ये, तिथंसुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही एक उपबाजारपेठ त्या ठिकाणी उभारलं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये नसेल इतकं सुंदर उपबाजारपेठ मी उभारलं आहे, राज्यामध्ये नसेल मॉडेल म्हणून. हो, म्हणजे बाजार समितीच्या गेटवरून जर गेलं तर पुन्हा बाहेर येऊस तर तुम्हाला कुठं चिखल लागणार नाही, पाणी लागणार नाही, वारा लागणार, इतकं सुंदर त्या ठिकाणी केलं आहे. आणि या सगळ्या कामाला आमच्या सगळ्या संचालक मंडळाची नेहमी सतत साथ लाभली आणि म्हणून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करणं होत्या. खरं तर शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी बाजार समितीला या आपल्या व्हिजनच्या माध्यमातून 2020 ते 30पर्यंत बाजार समितीला, राज्यातल्या सगळ्या बाजार समितीला इंडस्ट्रीयल दर्जा शासनाने द्यावा अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतो. नक्कीच. एखाद्या पदावरती जेव्हा आपण पोहोचतो त्याच पदावरती आपल्याला पुन्हा बसण्याची संधी मिळणं किंवा त्याच पदावरती पुन्हा काम करण्याची संधी मिळणं हे म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती असते. आणि तुम्हाला ती 2दा मिळाली आणि एकदा तर तुमची निवड कोर्टानं सुद्धा केली आहे. तर या सगळ्याबाबत आपली काय प्रतिक्रिया? नाही, काय होतं की कोर्टानं निवड अशी केली की आमचा कार्यकाळ संपला होता 20 ऑगस्ट 2020ला आणि कोरोनाचा काळ असल्यामुळं निवडणुका लेट झाल्या. परंतु मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो, आता सध्या अध्यक्ष पण आहे आणि त्याच्यामुळं विरोधी उद्धव ठाकरे साहेबाचं सरकार असताना आम्हाला त्या ठिकाणी मुदतवाढ दिली नाही, म्हणून आम्ही कोर्टात गेलो. कोर्टानं आम्हाला मुदतवाढ दिली आणि पुन्हा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर हा कोरोना सगळा हटल्यानंतर निवडणुका झाल्या आणि आपण म्हणल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्यामुळं मला पुन्हा जनतेनं त्या ठिकाणी संधी दिली आणि चांगल्या मतांनी दिली. जवळपास आमचे 14 संचालक त्या ठिकाणी निवडून दिले. आणखीन एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे प्रिमायसिस आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यांच्या आकर्षणाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे तिथला शिवाजी महाराजांचा जबरदस्त अशा पद्धतीचा पुतळा. खरं तर ही संकल्पना किंवा महाराजांचं अस्तित्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असावं ही जी संकल्पना आहे ती कशी सुचली आणि त्याला तुम्ही पूर्णत्व कसं काय पद्धतीनं दिलं? नाही तर आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगरला खाली नाव होतं छत्रपती संभाजीनगर मार्केट यार्ड म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड असं नाव होतं. आणि मग ते मी सभापती झाल्यानंतर ते सतत कुठंतरी मनाला आम्हाला ते रुचत होतं की या ठिकाणी महाराजाचं स्मारक झालं पाहिजे आणि रयतीचं राजा म्हणून आपण ज्यांना बघतोय ते झालं पाहिजे. म्हणून मी अवघ्या 6 महिन्यामध्ये ठरावसह सगळ्या परवानग्यासह जवळपास 1,10,00,000 रुपयाचं स्मारक मी त्या ठिकाणी ते उभारले आणि सुंदर भव्यदिव्य असं स्मारक आहे की इतक्या कमी वेळेमध्ये मला तरी वाटतं राज्यातलं पहिलं स्मारक असेल. कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण ते उभारले आणि आज जनतेला जाणाऱ्या सगळ्या शेतकरी असेल, व्यापारी असेल यांना एक दर्शनाचा त्या ठिकाणी लाभ होतो. तुम्ही ज्या पदावरती आत्ता आहात हे पद थेट शेतकऱ्यांना हाताशी घेऊन चालणारं पद आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचं एखादं पद आपल्या हातामध्ये येतं त्यावेळेला व्हिजन असावी लागते, दृष्टी असावी लागते. ज्या काळामध्ये तुम्ही काम केलं आहे त्या काळामध्ये अनेक तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट्स केल्या. त्या डेव्हलपमेंट्स काय होत्या, त्याचा फायदा आत्ता तिथल्या शेतकऱ्यांना कसा होतो आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे व्हिजनमध्ये आपण बोलतो आहे म्हणून विचारतो आहे की समजा 20 ते 30 जरी म्हटलं पुढच्या 6 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीच्या व्हिजन शेतकऱ्यांसाठी घेऊन चाललेला आहात? नाही, आता आपण तिथं जी डेव्हलपमेंट केली, नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी उभारली, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी जवळपास माझ्या कार्यकाळामध्ये 600 ते 650 700 गाळे त्या ठिकाणी उभारले, व्यापारी संकुलन उभारले. त्याच्यामुळं अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार करण्यासाठी व्यवस्था उभी करून देता आली. ते एक समाधान आम्हाला मिळतं आहे. आणि आपण जसं म्हणल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये मी तिथं सुरुवातीला शेतकऱ्यांना 5 रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था करून दिली आणि जवळपास 7,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला. दुसरा एक विषय होता माझ्या कार्यकाळामध्ये 2019ला त्या ठिकाणी चारा छावणी म्हणजे दुष्काळ असताना चारा छावणी उभारण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. तिथंही जवळपास 2,500 जनावरांना आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना चारा देऊन शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी जेवण देण्याचं भाग्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलं. म्हणून अशी सार्वजनिक हिताची कामं, शेतकऱ्याची हिताची कामं त्या ठिकाणी करता आली. अनेक शेतकऱ्याची मोफत पॉलिसी काढून देणे आम्ही त्या ठिकाणी प्रयोग राबवला. असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी केले. आणि आता नवीन
आम्ही एक आता शेतकऱ्याचा जनावराचा बाजार करमाड उपबाजारपेठमध्ये चालू करतोय नवीन आता. आणि दुसरं पिंपरी राजा म्हणून आमचं एक उपबाजारपेठ आहे, त्या ठिकाणी आम्ही एक मोसंबी मार्केट उभा करतोय. तिसरं आमचं विजन आहे 2030पर्यंत एक लाडसांगी म्हणून आमचेच एक पॅकेजमध्ये गाव आहे उपबाजार, त्या ठिकाणी सुद्धा एक नवीन बाजारपेठ उभारण्याचं काम हाती घेतोय. चौथ्यांदा आम्ही करोडी म्हणून आहे शहराला लागून आमच्याच कार्यक्षेत्रात आहे, तिथंसुद्धा आम्ही उपबाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी उभारतोय. आणि 5वा प्रोजेक्ट असा आहे आमचा की जेणेकरून ते महाराष्ट्रभर नाव राहील की बाजार समिती शेतकऱ्याच्या हितापुरतं काम करते, व्यापाऱ्यापुरती काम करते. आता पुढच्या काळामध्ये आम्ही बांधकाम क्षेत्रातही त्या ठिकाणी आमची एक जागा आहे, खाली शेतकरी मॉल त्या ठिकाणी उभारण्याचं आम्ही ठरलं आहे. आणि त्याच्यावर कमर्शियल, त्याच्यावर रेसिडेन्शियल असा प्रोजेक्ट आम्ही आता हाती घेतलेला आहे. आणि निश्चितपणानं अशा प्रोजेक्टला राज्य सरकार मान्यता दिल्यानंतर जवळपास 1,500 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आमच्या कार्यकाळामध्ये एक मॉडेल म्हणून राज्यामध्ये आम्ही राबवतो आहे. अशा वेगवेगळे उपक्रम की जेणेकरून हा निधी उभा राहिल्यानंतर हा शेतकऱ्याला सुविधा देण्यासाठी तो कामात येईल. आणि म्हणून बाजार समितीला आतापर्यंत सरकार कुठलाही निधी देत नाही. ह्या ज्या सगळ्या निधी आम्हाला उभा करावा लागतो की गाळे बांधून त्याच्यामधून जो व्यापाऱ्याकडून निधी उभा राहील तो शेतकऱ्यावर खर्च करायचा, शेतकऱ्याच्या विकासाला खर्च करायचा आहे, असं बाजार समितीचं धोरण आहे. त्या ठिकाणी आता आम्ही नवीन एक आता पेट्रोल पंप उभारण्याचं सुद्धा काम हाती घेतलं, ते लवकरच पूर्ण होईल. असे वेगवेगळे व्हिजन घेऊन आम्ही पुढं जातोय बाजार समितीचे. निश्चितपणानं याला सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं. सर, आत्ता तुम्ही बोलता बोलता राज्य सरकारचा उल्लेख केला. सरकारचं सहकार्य असणं किंवा सरकारचा वरदहस्त असणं ही खूप गरजेची गोष्ट असते की आपण हे सगळं काम करत असताना सहकार मिळतोय का सरकारचा, आणि काय अपेक्षा आहेत सरकारकडून? नाही, सरकारकडून निश्चितपणे बरेच धोरणं बदलण्याची अपेक्षा आहे की आपण इंग्रजकालीन धोरणं तेच चालू आहे अजून खरं तर या ठिकाणी जर आपण म्हणलं तर आमच्याकडून बाजार समितीकडून जे शासनाला शेत जातोय 5%, आम्हाला तर शासन देत नाही, परंतु हा 5% आमच्या नफ्यामधून जे शेत जातो हे सरकारने बाजार समितीकडून माफ करावा. शासनाने राज्यातील बाजार समितीला पायाभूत सुविधा सगळ्या उभ्या करून द्याव्या. जसं आपण उद्योगामध्ये इंडस्ट्री विभागाला देतो, MIDCमध्ये देतो, एका बाजूला आपण शेतकऱ्याला साथ द्यायची म्हणतो, शेतकऱ्याला ताकद द्यायची म्हणतो, आणि मुख्य ज्या सुविधा आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही किंवा बाजार समितीला मिळाल्या तिथं शेतकरी येतो. या सगळ्या सुविधा बाजार समितीला शासनाने 2020 ते 30पर्यंत द्याव्या. कुठल्या सुविधा? कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे, वेअर हाऊस असले पाहिजे. आणि हे असल्यानंतर त्याचा फायदा असा होईल की ज्यावेळेस बाजारभाव पडतो त्यावेळेस शेतकऱ्याला त्या ठिकाणी माल ठेवता आला पाहिजे आणि बाजारभाव वाढल्यानंतर विकता आला पाहिजे. आता आपण जर पाहिलं या 4-6 महिन्यात तुरीचे तर 12,000पासून तर 6-7 हजारपर्यंत तुरीची भावाची रेंज गेली. आणि हाच फायदा जर शेतकऱ्याला स्टोरेज मिळालं, जागा मिळाली, त्याला माल ठेवला तर तो चांगल्या पद्धतीने त्याला भाव मिळू शकतो. आणि याच्यामध्ये काय की प्रत्येक यार्डामध्ये प्रोसेसिंग युनिट झाले पाहिजे. म्हणजे आता ज्यावेळेस टमाट्याचे भाव पडचे त्यावेळेस ते श्वास करायचे जे प्रक्रिया उद्योग असतात ते झाले पाहिजे, मोसंबीचे ज्यूसचे प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे, मार्केट यार्डामध्ये तुमचं दाल मिल असलं पाहिजे, ऑइल मिल असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं जिनिंग असल्या पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचा माल तिथं आल्यानंतर तो प्रोसेसिंग झाला पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरला जो खर्च आहे ट्रान्सपोर्टिंग तो वाचलं आणि त्याच्यामुळं व्यापारी असन शेतकरी असन यांना दोघांना सोयीचं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं 2020पर्यंत शासनानं पायाभूत सुविधा ह्या सगळ्या उभ्या करून दिल्या पाहिजे. त्याच्यापैकी बऱ्यापैकी मोदी साहेब झाल्यापासून त्यांनी बऱ्याच प्रोसेसिंग युनिट असतील त्यांना सबसिडी देण्याचं काम केलं, पण ते खाजगी तत्त्वावर आहे. ह्या ज्या बाजार समिती म्हणून जे मी म्हणतो की ह्या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा शासनाने दिल्या पाहिजे 2030पर्यंत. नक्कीच खूप खूप छान व्हिजन घेऊन तुम्ही चाललेला आहात. कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगरला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे काम करता आहात त्या कामासाठी सुद्धा शुभेच्छा आणि पुढच्या काळात असंच भरीव काम शेतकऱ्यांसाठी आपल्या माध्यमातून हो हीच शुभेच्छा. खरं तर आपल्यासोबत होते राधाकिशन पठाडे सर आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते काम आपल्याला आज जाणून घेण्याची संधी मिळाली. खरं तर शेती हा आपल्या देशाचा फार अविभाज्य घटक आहे आणि आपला देशच मुळात कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे कृषीप्रधान देश
असताना शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या जे काम करता आहेत ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अशा पद्धतीची कामं आज होत आहेत. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळो आणि भविष्यात त्यांची जी काही व्हिजन आहे ती व्हिजन पूर्ण हो या शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद. Powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप. असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी. कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं. स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.